नमस्कार मित्रांनो, मी डी जी गोत्रम तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि मी एक महिना झाला मी फेसबुकला आणि इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकत आहे. आणि सध्याला मी गावाकडे आलो आहे. तर खूप जणांनी मला एकच प्रश्न विचारला, की व्हिडिओ बनवण्याच्या नंतर पैसे मिळतात का फेसबुकला? इंस्टाग्रामला पैसे मिळतात का? तर आज आपण जे पाहणार आहोत, तो फेसबुक बद्दल पाहणार आहोत. आणि माझं स्वतःचं चॅनल हे मोनेटाईज झालेलं आहे का, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेसबुक कशा-कशाचे पैसे देतं. रीलचे पैसे देतं का? फोटो टाकल्यावर पैसे देतं का? लॉंग व्हिडिओ टाकल्याच्या नंतर पैसे देतं का? स्टोरी लावल्याच्या नंतर पैसे देतं का? या सगळ्या गोष्टी आपण एका व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये पाहूया. एका साईडला स्क्रीन चालेल आणि मी तुम्हाला सांगत तो स्क्रीनवर ऑपरेट करेल स्क्रीन. तर लाईव्हमध्ये पाहूया. या साईडला तुम्हाला स्क्रीन दिसेल आणि बघूया. सर्वात पहिले तर फेसबुकला जर अर्निंग करायची असेल, तर तुमचं जे अकाउंट आहे ते पर्सनल पासून तुम्हाला प्रोफेशनल बनवावं लागणार. त्यानंतर तुम्ही अर्निंग करू शकता. तर सर्वात पहिले तर फेसबुक ऍप ओपन करूया आपण. तुम्ही जेव्हा फेसबुक ऍप ओपन करता आणि तुम्हाला एका साईडला कॉर्नर मध्ये प्रोफाईल दिसत असेल, त्या प्रोफाईलला क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल प्रोफेशनल डॅशबोर्ड म्हणून. त्या ऑप्शनला क्लिक करा. जेव्हा त्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करशाल, तर वरती तुम्हाला 4 नंबरला एक ऑप्शन दिसेल मोनेटायझेशन. जेव्हा तुम्ही मोनेटायझेशन जाता, ते एक मोनेटायझेशन मध्ये एक दुसरी गोष्ट सांगतो. पहिले जो फेसबुकला मोनेटायझेशन होतं, ते एक होतं की एक्स्ट्रीम ऍड म्हणून होतं, की तुमच्या व्हिडिओवर ऍड चालत गेल्यावर त्याचे पैसे मिळतील. आता पण तेच मिळतं, पण तो फेसबुकचा ऑप्शन कट केला आहे आणि आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे कंटेंट मोनेटायझेशन मध्ये. कंटेंट मोनेटायझेशन मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. आता ते कंटेंट मोनेटायझेशनला क्लिक करूया. हा मला भेटलेला आहे ऑलरेडी टूल. जेव्हा याला तुम्ही क्लिक करता, तर इथे एक दाखवते की रीलला किती पैसे मिळाले, फोटोला किती पैसे मिळाले, स्टोरीला किती पैसे मिळाले. हा एक कंटेंट मोनेटायझेशन मध्ये 4-5 ऑप्शन आहेत. जसे की रील, फोटो, व्हिडिओ, या सर्व गोष्टीची तुम्हाला डॉलरमध्ये इन्कम मिळते. आणि नंतर तो $100 झाल्याच्या नंतर आपण बँक अकाउंटला आपल्या घेऊ शकतो. नंतर रुपीज मध्ये कन्वर्ट होतात ते पैसे. जेव्हा बॅक गेलो आणि जो ऑप्शन आहे कंटेंट मोनेटायझेशन, याच ऑप्शन नुसार एक पैसे नाही, तर दुसरा एक ऑप्शन आहे, एक स्टार म्हणून एक ऑप्शन आहे. हा जेव्हा तुम्हाला नवीन मिळतो, तो जेव्हा तुम्ही प्रोफेशनल तुमची प्रोफाईल कन्वर्ट करता पर्सनल मधून प्रोफेशनल मध्ये, तर तेव्हा हे पण ऑप्शन होतं. स्टारचं काम असं आहे, जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकता आणि तुम्ही रील एखादी अपलोड करता, तर तुम्हाला कोणी पैसे देऊ शकते स्टारच्या माध्यमातून. जसं मला तुम्हाला 20 रुपये पाठवायचे, तर एक स्टार देऊ शकता तुम्ही 20 रुपये. त्याचं काम असं आहे. सबस्क्रिप्शन याच्यामधून बी तुम्ही पैसे कमवू शकता. पार्टनरशिप ऍड हा एक ऑप्शन आहे, याच्यामधून बी पैसे कमवू शकता तुम्ही फेसबुकला. पण जो मेन ऑप्शन आहे तो आहे कंटेंट मोनेटायझेशन. हा फेसबुकला सगळ्यात मोठा जो रोल आहे तो याचाच आहे. कारण की जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकताय, तर मेन हेच आहे. आणि जो इन्कम जनरेट करून देणारा जो टूल आहे तो पण हाच आहे. जर कुणाला तर कंटेंट मोनेटायझेशन हा टूल मिळाला असेल, तर एकदम परफेक्ट तुम्ही यामध्ये जे ऑप्शन आहेत रील, फोटो, स्टोरी आणि टेक्स्ट आणि एक्स्ट्रा बोनस, या सर्व टूल पासून तुम्ही पैसे कमवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही अर्निंग करू शकता फेसबुकहून. आणि नंतरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर पण करा. आणि भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन एक टॉपिक घेऊन. सध्याला तर जय हिंद.